नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर एवढे छान दारात फुलं आले होते चांदीपटाच्या झाडाला. एवढा चांदीपटाचं झाड फुललंय आणि जास्वंदीला पण छान फुलं आलेत. तुळशीला पण छान अशा मंजुळा आल्यात आणि बेलाच्या झाडाखालीच माझी तुळस आहे. तुळशी महादेव मी बेलाच्या झाडाखालीच ठेवला. तर पावसाळा असून सुद्धा ना एवढं ऊन पडलंय दारामध्ये की काही विचारूच नका. सकाळचे 7 वाजलेत तरी पण एवढं भरपूर ऊन पडलंय आणि इकडं माझी देवपूजा सुरू आहे. सगळे फुलं मी गोळा करून घेतले आणि आता एका ताटामध्ये देव ठेवून घेतले आणि सगळ्या देवांची मी आता पूजा करणार आहे. हे बाळकृष्णाचे ड्रेस आणि शॉल महाराजांची ती मी घरी शिवते. माझ्याकडे मशीन आहे तर मी घरी शिवते. कधी-कधी दोघांना सेम कलरची शिवते, तर कधी-कधी कलर नसले तर वेगळे-वेगळे सुद्धा शिवते. तर छान असे सगळ्यांना अंघोळ घालून घेतले आणि मस्त माझ्याकडे ही महाराजांची छोटी मूर्ती आहे. मी अक्कलकोटला गेले होते ना, तेव्हा मी घेऊन आले होते. सकाळी-सकाळी ना देवपूजा वगैरे अशी केली ना, तर मन असं प्रसन्न होतं आणि घरात पण एक अशी पॉझिटिव्हिटी येते. तर अगरबत्तीचा वास आणि दिवा छान वाटतं दिवसभर सकाळी अशी पूजा केली तर. आणि ह्या मोरपंखी कलरच्या दोघांना पण सेम कलरची एक शॉल आणि एक बाळकृष्णांना ड्रेस शिवला. तर किती सुंदर असा वाटतो ड्रेस आणि शॉल. तर तुम्हाला आवडले का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि छान अशी देवपूजा करून झाली. सगळ्यांना लाल फुलं वाहिले. चांदीपाटाला भरपूर फुलं आले होते, पण मी लालच फुलं घेऊन आले. सगळ्यांना आज मी लाल फुलं वाहिले. छान अशी देवपूजा झाली. चांदीपाटाची फुलं ना लवकर सुकतात, त्याच्यामुळं मी लालच फुलं वाहिले. तर इकडं माझा स्वयंपाक सुरू आहे आणि लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळं मी चूलच पेटवली. तर गावाकडे एवढा लाईटचा प्रॉब्लेम आहे ना, तर काही विचारूच नका. आणि माझा गॅससुद्धा संपलेला आहे. तर मी आज चुलीलाच पेटू घातलं आणि चुलीवर तुरीच्या घुगऱ्या मी आधी शिजवून घेतल्या होत्या. मला तुरीच्या घुगऱ्याची भाजी करायची. तर मी काळ्या मसाल्याची भाजी नाही करणार आज, मला लाल मसाल्याचीच भाजी करायची. काळा मसालासुद्धा पाट्यावर वाटायचा मला एवढा कंटाळा आला होता. त्याच्यामुळं म्हटलं आज चुलीवर मस्त अशी लाल तिखटाची, लाल मसाल्याची तुरीच्या घुगऱ्याची भाजी बनवून घेऊ. तर काही नाही साधंच असं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकून लाल मिरची, धनेपूड, लाल मिरची, काळा थोडा मसाला, मीठ, हळद असं टाकून छान अशी भाजी करून घेतली. जास्त पण अशी पातळ नाही केली, थोडी सरभरीतच अशी भाजी केली छान. थोडा शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा टाकून घेतला आणि चुलीला पेटू घातलेलंच होतं, तर लगेच इकडं मी तवा टाकला आणि चपात्या करायला घेतल्या. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काही नाही मग आजच्यापुरतं एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.